आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज। रुकडी येथे अज्ञात चोरट्याने घरावर पाळत ठेवून घराची कडी उचकटत घरातील वापरातील सोन्याच्या दागिन्यावर मारला डल्ला। रुकडी तालुका हातकणंगले येथील कर्मवीर कॉलनी येथे सुफिया जमीर मुजावर या आपल्या कुटुंबासह राहतात। त्यांचे पती जमीर व सासूबाई या काही दिवसांपूर्वी हज दर्शनासाठी गेल्या आहेत, तर सुफिया या शनिवारी सायंकाळी इचलकरंजी येथे आपल्या माहेरी गेल्या होत्या। रविवारी सायंकाळी त्या परत आपल्या वडिलांसोबत घरी आल्यानंतर दाराला कुलूप नसल्याचे आढळून आले। त्यांनी तात्काळ हातकणंगले पोलिसांशी संपर्क साधत सदर घटनेची माहिती दिली। घटनास्थळी पोलीस निरीक्षक मेमाने यांनी सहकार्यासह भेट देत तपासाची गती वाढवली। दरम्यान चोरट्यांनी पाळत ठेवत घरात कोण नसल्याचा अंदाज घेत कंपाऊंड भिंतीवरून उड्या टाकून दारापर्यंत पोहोचल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। घराची कडी उचकटून तिजोरीवर डल्ला मारत सुमारे 3,20,000 इतक्या किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले असून त्यामध्ये सोन्याचा हार, अंगठ्या, 2 सोन्याच्या चेन, कानातील टॉप्स आदी जिन्नस होते। दरम्यान या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली असून पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर पाटील करत आहेत। दरम्यान घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी श्वान पथक ठसे तज्ञ यांना पाचारण केले, मात्र श्वान पथकाने शेजारी असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेपर्यंतच भटकले। अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।